चला, उद्या सोमवार 2 मार्च 2026 एकंदर आपण उद्यासाठी मार्केट अनालिसिस बघतोय. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे तर निफ्टी काय करू शकते उद्याच्याला. त्याचबरोबर जे एफ आहेत यांनी ऑप्शन मार्केटमध्ये काय पोझिशन घेतल्या आता हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचंय. तर याच्यामध्ये जे टॉपिक आहेत महत्वाचे आज, तर ते म्हणजे मार्केटमध्ये जी काय अस्थिरता आहे, जी अस्थिरता आली कशामुळे आली, तर याच्यामध्ये सध्या युद्ध पेटलंय इराण, अमेरिका आणि इस्रायल. तर याच्यामध्ये एकंदर एक जर विचार जर केला काय युद्धाचा, एक युद्धाचा दृष्टिकोन ठेवून जर एकंदर याच्यामध्ये जर विचार जर केला तर इराण हे कमजोर पडते आणि नाहीतरी इराण जर हरलं तर एवढा काही देशांचा घाटा तोटा नाही. तर त्यामुळे इक्विटी मार्केट, गोल्ड आणि त्याचबरोबर स्टॉकवर काय परिणाम होऊ शकतो का याचं एक एकंदर अनालिसिस जे एफ आयच्या पोझिशन आहेत, ओपन इंटरेस्ट, त्याचबरोबर चार्ट पॅटर्न, त्याचबरोबर एक स्ट्रॅटर्जी याचा उपयोग करून उद्या काय मार्केटमध्ये घडू शकतं याचं एक प्रिडिक्शन आपण आज या ठिकाणी करणार आहे. तर अगोदर आपण करू डाटा अनालिसिस, यांनी जवळजवळ काय पोझिशन घेतल्या आता हे सुद्धा एकंदर आपल्याला बघायचंय. तर त्याच्यामध्ये त्याचबरोबर शुक्रवारी संध्याकाळी जो आपला भारत आहे, भारत देश आहे, त्याचा जीडीपी ग्रोथ रेटची न्यूज या ठिकाणी काल 4 वाजता फ्लॅश झालेली आहे. तर डाटा एकंदर जवळजवळ चांगला आलाय असं म्हणायला काही अडचण नाही का. या ठिकाणी आपल्याला दिसतं सुद्धा. या ठिकाणी आपण जर गेलो काय तर आपलं इंडियन मार्केट आहे, इंडियन मार्केट शुक्रवारी 3:30 वाजता या ठिकाणी क्लोज झाले जवळजवळ 25,178.65 ला या ठिकाणी मार्केट क्लोज झालेलं आहे. एकंदर व्ह्यू जर बघितला त्याच्यामध्ये डोक्यामध्ये व्ह्यू काय काय, एक तर जीडीपी ग्रोथ रेट, त्याचबरोबर युद्ध, हे 2 मोठ्या न्यूज येतात. तर ह्या न्यूज साठी ह्या लोकांनी काय केलंय किंवा उद्याच्याला मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे आपण आज बघणार आहे. तर अगोदर बघू आपण यांच्या पोझिशन, यांनी काय पोझिशन घेतले आता उद्यासाठी, उद्याच्या एक्सपायरीसाठी यांनी काय पोझिशन घेतलेले आता ते आपण डाटा अनालिसिस या ठिकाणी करणार आहेत. तर या ठिकाणी जवळजवळ हा डाटा हा ओपन इंटरेस्ट आहे, ज्या एफ आयच्या पोझिशन आहेत याचा ओपन इंटरेस्ट आहे हा. तर या ठिकाणी एकंदर एक जर विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा, या एफ आयच्या लॉंग पोझिशन आहेत कॉलवरती. तर जवळजवळ 1,95,00,000 पोझिशन यांनी काय केलंय, हा कॉल बाय केलेला आहे. आणि त्याचबरोबर 1,93,00,000 रुपयाच्या पोझिशन यांच्या शॉर्ट येतात. म्हणजे एकंदर एक जर विचार जर केला तर या पोझिशन बाय पण येतात आणि एवढ्या पोझिशन म्हणजे जवळजवळ फक्त 95 म्हणजे 93 2 95 2 लाखाचा फक्त याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे यांनी बाय पण केलंय आणि सेल पण मारलंय. त्याचा अर्थ काय निघतो हा आपल्याला महत्वाचा आहे काय त्याच्यामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी इथं शॉर्टच्या पोझिशन उलट यांनी स्क्वेअर अप केल्या. उलट काय केल्या, 245 पोझिशन या स्क्वेअर अप दिसतात आणि 85,090 पोझिशन येतात ह्या लॉंग दिसतात. तर एकंदर उद्या मार्केटमध्ये व्ह्यू काय राहू शकतो याचं अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत. कुठं, यांच्या पोझिशन वरती. तर ह्यांचा व्ह्यू असा असू शकतो का, कारण यांना काही गोष्टी अगोदर माहिती असतात ज्या की आपल्याला माहित नसतात. त्यामुळे ह्या पोझिशन बनवितात आणि पोझिशन बनविल्याच्या नंतर हे लोक प्रॉफिट मध्ये राहतात. मग यांच्यासारखं जर आपल्याला मार्केटमध्ये जर आपण पोझिशन जर घेतल्या तर आपण सुद्धा प्रॉफिटमध्ये राहू. त्याच्यासाठी आपल्याला एफ आयचा डाटा
कळणं गरजेचं आहे आणि तो कशा पद्धतीनं वाचायचा त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलेले. तर बाय चान्स उद्या मार्केट गॅप डाऊन सुद्धा होऊ शकतं, पण एकंदर एक जर विचार जर केला तर या ठिकाणी एकंदर जे बघतो आपण तर इथं आपल्याला दिसतं जी गिफ्ट निफ्टी या ठिकाणी दिसते. गिफ्ट निफ्टी बघा इथं किती वरती ट्रेड करते आणि सकाळी 7 वाजता हे मार्केट चालू होतं. तर या ठिकाणी ज्या वेळेस 4 वाजता न्यूज फ्लॅश झाली, इथं टायमिंग सुद्धा दिसतो बघा तुम्हाला 7:15चा आहे. इथे या ठिकाणी मार्केट क्लोज झालं 2:15 त्याच्यानंतर मार्केट इथे कितीला ओपन झालं, 3:15 ओपन झालं. ओपन झाल्याच्या नंतर मार्केटनं थोडं करेक्शन केलं. करेक्शन केल्याच्या नंतर मार्केटनं हाय मारला आणि क्लोजिंग सुद्धा वरती दिली. तर निफ्टी जवळजवळ 25,375ला या ठिकाणी गिफ्ट निफ्टी क्लोज झालेली ट्रेड करते, असं आपल्याला म्हणायला काही अडचण नाही. तर उद्याच्याला बाय चान्स एक भीतीचं वातावरण म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यामध्ये इंडियन मार्केटमध्ये प्री प्रायमरी मार्केटमध्ये जर सेलिंग जर झाली तर मार्केट गॅप डाऊन होऊ शकतं किंवा एकंदर यांच्या पोझिशनचा एक जर विचार या ठिकाणी जर आपण जर केला तर बघा आपण यांच्या पोझिशनचा या ठिकाणी जर विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला दिसतं मार्केट जर गॅप डाऊन होतंय तर या ज्या यांच्या पोझिशन आहेत सेल मारलेला आहे कॉल, याच्यामध्ये हे लोक प्रॉफिट बुक करू शकतात. कशामध्ये? सेलिंग मध्ये. नाहीतरी टाइम डिके मध्ये यांना इथं प्रॉफिट होणारच आहे, कारण याच्यामध्ये 2 दिवसाचा शनिवार आणि रविवारचा टाइम डिके आहे. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजे की प्रीमियम बनतं कशापासून काय, ते माहिती असल्याच्या नंतर कळतं की टाइम डिके हा कशा पद्धतीनं. या ठिकाणी आपण पोझिशनचा एकंदर जर एक विचार जर केला तर, आणि दुसरी गोष्ट पुन्हा या ठिकाणी हे काय करू शकतात, ज्या ह्यांनी पुट जो लॉन्ग केलाय, पुट लॉन्ग केलाय म्हणजे पुढच्या पोझिशन बाय करून ठेवलेल्या आहेत आणि थोड्या प्रमाणात, म्हणजे यांना सुद्धा वाटत होतं की सोमवारी मार्केट बाय चान्स गॅप अप होईल, पण एकंदर व्ह्यू जर बघितला तर मार्केट गॅप डाऊन सुद्धा होऊ शकतं. जर गॅप डाऊन जर झालं तर हे लोक काय करतील, याचं एक प्रिडिक्शन आपण या ठिकाणी बघणार आहेत. तर हे लोक या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रॉफिट बुक करतील. कशामध्ये? पुटमध्ये प्रॉफिट बुक करतील आणि इथं जो कॉल यांनी शॉर्ट केलाय याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हे प्रॉफिट बुक करतील. तर मार्केट जर समजा 25,000च्या खाली जर ओपन होते तर चला ते आपण चार्ट वरती पुन्हा बघू. तर हे आपण या ठिकाणी ह्या रेघा वडलेल्या कट करतोय आणि ज्या ज्या वेळेस हा असा डाटा बनतो त्या वेळेस काय झालंय, या ठिकाणी बघा पोझिशन या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, हा बार आहे, हा खूप मोठा दिसतोय आणि इथे या ठिकाणी ज्या कॉलच्या ज्या पोझिशन आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तर ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचं होतं तर पाठीमागे जर आपण जर गेलो तर इथं कुठं काही घडलेलं नाही तसं काय, पण इथून जर मार्केट जर वरती निघालं तर कुठपर्यंत जाणार आहे, काय करू शकतो मार्केट, याचं एकंदर एक आपण एक्झाम्पल पुढे बघणार आहे. त्या अगोदर आपण जो याचा जो फ्युचरचा जो डाटा आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहे. जवळजवळ 3,117 करोड रुपयाचं यांनी काय केलंय, फ्युचर सेल मारले. शुक्रवारचा डाटा आहे हा 27 फेब्रुवारीचा. त्याचबरोबर या ठिकाणी आउटस्टँडिंग FII इंडेक्स ऑप्शन मधला जो आउटस्टँडिंग म्हणजे लॉंगचा जो डाटा आहे त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, जवळजवळ 85,157 या कॉलवरती पोझिशन यांच्या उभा येतात आणि पुटवरती 3.83 लाख पोझिशन यांच्या या ठिकाणी उभा येतात. तर जवळजवळ इथं आपल्याला कळून चुकतं की एक मार्केट मधला धोका म्हणून तर यांनी कॉलच्या ज्या पोझिशन आहेत लॉंग साठीच सांगायला लागलो, यांनी काय केले तर क्लोज केले आणि जवळजवळ पुढच्या पोझिशन येतात यांनी बाय केलेल्या आहेत. जवळजवळ 3,83,00,000 रुपयाच्या पोझिशन यांच्या पुट साईडला ओपन आहे लॉंग साठी. मग उद्याच्याला काय होऊ शकतं, त्याचबरोबर या ठिकाणी इंडेक्स फ्युचरचा जो डाटा आहे हा या ठिकाणी जवळजवळ यांच्या ज्या पोझिशन आहेत तर 1,24,00,000च्या पोझिशन यांनी घटलाय, ओपन इंटरेस्ट घटला. आणि ज्या ज्या वेळेस असं होतं त्या वेळेस इथं बघा या ठिकाणी जवळजवळ 2.3 लाख करोडचा डाटा या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर हे
हा जो बार दिसतो हा गुलाबी हा निफ्टीचा बार आहे. तर ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीची सेलिंग आली त्या वेळेस काय झालंय, मार्केट इथून वरती निघालंय. तसंच या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 25,000चा सपोर्ट घेऊन क्लोजिंग जर वरती दिली तर मार्केट वरती जाऊ शकतं. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी कॅशमध्ये जे दिसतं आपल्याला, तर जवळजवळ DI ची खरेदी 12,293 करोड रुपयाची आणि FI ची विक्री 7,536 करोड रुपयाची. तर याच्यामध्ये हेच जर तुम्हाला जे फिगर येतं ते जर उलटे असले असते, 12,293 ची जर खरेदी असली असती FI ची आणि विक्री 7,536 करोड रुपयाची DI ची असली असती, तर मार्केट आपल्याला वरती गोली झालेलं दिसलं असतं. म्हणजे आपल्याला एकंदर हे लक्षात येतं की ज्या वेळेस विदेशी इन्व्हेस्टर खरेदी करतात त्यावेळेस मार्केट वरती जातं. यांनी सेलिंग केली, मार्केट पडलंय. या ठिकाणी इथं दिसतं आपल्याला निफ्टी 25,178 ला या ठिकाणी क्लोजिंग दिली. जवळजवळ 1.25% शुक्रवारी निफ्टी ही पडलेली या ठिकाणी. तर या ठिकाणी येऊ आता आपण चार्ट वरती. इथं आपल्याला ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दिसतो. ही आहे 1 डे ची कॅन्डल. त्याचबरोबर इथं हे जे दिसतं 20, 50, 100, 200 जे मुव्हिंग ऍव्हरेज येतं ते सुद्धा आपण इथं या ठिकाणी लावलेले दिसत आहे. तर या ठिकाणी हे जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे 200चं मुव्हिंग ऍव्हरेज कटणं म्हणजे मार्केटमध्ये खूप मोठा धोका, खूप मोठा फॉल येण्याची शक्यता असते. काय हे आतापर्यंत आपण जर बघितलं 200 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज सहसा कटत नाही आणि कटलं तर अशा पद्धतीनं फॉल येतो. त्याचबरोबर डाऊन साईडला जर फॉल येणार असेल, आता आपण तर डाटा बघितलाय, तर ह्यांच्या ज्या कशाच्या पोझिशन येतात, कॉलच्या पोझिशन येतात किती, 1,95,00,000. तर ज्या वेळेस मार्केटमधून हे पोझिशन जे शॉर्ट केलेलं आहे त्या पोझिशन हे एकंदर एक प्रिडिक्शन आहे काय. तर या ठिकाणी ज्या पोझिशन आपण बघितल्या हे काय करतील माहिती का, या ठिकाणच्या पोझिशन, या पोझिशन इथं स्क्वेअर अप जर यांनी जर केल्या कशाच्या, शॉर्टच्या, कॉल जो शॉर्ट केलेला यांनी इथं जर पोझिशन स्क्वेअर अप केल्या आणि जो पुट लॉंग केलेला याच्यामध्ये जर प्रॉफिट बुक जर केलं यांनी आणि यांनी या ज्या लॉंगच्या पोझिशन आहेत या ज्या दिसत आहेत आपल्याला यांच्या लॉंगच्या पोझिशन कोणत्या, बघा इथे या ठिकाणी 1.95 लाख ह्या जर यांनी अशाच जर ठेवल्या तर मार्केटमध्ये ही लोक उद्या एक्सपायरी पुन्हा मोठी बाईंग करतील आणि जवळजवळ 2-2, 4-4 रुपयाचे सीई काय 50-50, 60-60, 70-70, 200-200 रुपयाला आपल्याला बाय चान्स गेलेले दिसतील काय. तर आपण येऊ आता चार्ट वरती. या ठिकाणी जर चार्ट पॅटर्न जर बघितले तर मार्केट काय करतं, हिस्ट्री रिपीट करतं. काय करतं मार्केट, हिस्ट्री रिपीट करतं आणि उद्याच्याला एक्सपायरी, दुसरी गोष्ट यांच्या पोझिशन सुद्धा त्याच पद्धतीने बनलेल्या आता. तर ज्या ज्या वेळेस एक मोठी रेड कॅन्डल बनती काय, इथं एकंदर एक जर विचार जर केला तर आता आपण काय करू, हे काढून टाकू. हे MACD RSI त्याचबरोबर हे मुव्हिंग ऍव्हरेज येतं, हे सुद्धा मुव्हिंग ऍव्हरेज या ठिकाणी काढून टाकू. या ठिकाणी बघा आता ज्या ज्या वेळेस एक मोठी रेड कॅन्डल बनली, मोठी रेड कॅन्डल, मार्केट गॅप डाऊन झालं इथं पुन्हा वरती गेलं. त्याच्यानंतर पुन्हा मोठी रेड कॅन्डल बनली, त्याच्यानंतर मार्केट गॅप डाऊन झालं पुन्हा वरती गेलं. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा मोठी रेड कॅन्डल बनली, मार्केट गॅप डाऊन झालं पुन्हा वरती गेलं आणि त्याचबरोबर इथं सुद्धा मार्केटनं काय केलं, मोठी रेड कॅन्डल या ठिकाणी बनविली. मार्केट उद्या सुद्धा काय व्हावा, गॅप डाऊन व्हावा. जरी जीडीपी ग्रोथ रेट वाढो काय, नाही तर काही होऊ काय, हे लोक जे बसले तर काय, त्या पद्धतीनं आपल्याला उद्या मार्केटमध्ये बसायचंय. तर या ठिकाणी कुठं जर मार्केट गॅप डाऊन जर होतंय 25,116, त्याचबरोबर हे 25,041 पर्यंत, याच्या खाली नाही, इथं कुठंतरी जर गॅप डाऊन जर होतंय काय आणि हा जर सपोर्ट जर घेतय कशाचा, 25,000चा सपोर्ट जर घेतय मार्केट काय, तिथून आपल्याला पुन्हा रिपीट जवळजवळ मार्केट नाही म्हणलं तर 25,352, त्याच्यानंतर 25,465 सुद्धा लेवल उद्या मार्केटमध्ये दिसू शकतात. त्याचबरोबर मार्केट काय करतं, मार्केट दाखवित एक, करतं एक
आता सध्या एकंदर एक जर विचार जर केला तर सगळ्याच्या डोक्यामध्ये काय, युद्ध पेटलेलं आहे. मग मार्केट काय करतं, इक्विटी मार्केट युद्ध पेटलंय तर ढासळतं, खाली पडतं काय. आणि दुसरी गोष्ट, उद्याच्याला उठलं कीच लोक काय करतील, पुट बाय करायला बघतील आणि हे मार्केटला काय करतील, वरती घेऊन जातील. अशा प्रकारचं हे एक प्रिडिक्शन आहे काय, एक मार्केट अनालिसिस आहे. शेवट जे करणारे उद्याच्याला मार्केट ते आपण बघणारच आहे. तर अशा पद्धतीनं आपण एकंदर एक मार्केटमध्ये पोझिशन घेऊ शकतो. या ठिकाणी 25,000च्या वरती जर 15 मिनिटाच्या कॅन्डलनं जर क्लोजिंग जर दिली तर खालचा साईडचे एसएल पण आपला छोटा बनतो. तर या ठिकाणी जर तसं झालं तर छोटा एसएल टाकून ऑप्शन मध्ये 50, 60, 70 पॉइंटचा एक डिफरन्स ठेवून आउट ऑफ द मनी मधला आपण ज्या पद्धतीनं रिस्क आणि रिवॉर्ड घ्यायचं आपल्याला त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, लॉट टाकू शकतो आणि टार्गेटसाठी थांबू शकतो. या ठिकाणी तरलं तर मार्केट त्याच पद्धतीनं ते काय करतील, वरी घेऊन जातील. का, कारण त्यांच्या पोझिशन तशा बनलेल्या आहेत. तर आपण पहिलं जे टार्गेट आहे या ठिकाणी 354 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. आणि जर या ठिकाणी मार्केट गॅपअप जर झालं तर, गॅपअप जर झालं तर चांगली गोष्ट आहे. ज्यांनी पुट आपलं कॉल बाय केलेले येतं त्यांना प्रॉफिट होईल. प्रॉफिट बुक करा, गपचिप बसा, मार्केट बघत बसा काय करतंय काही नाही. रेजिस्टन्स कुठं तयार होतो या ठिकाणी, इथं जर कुठं मार्केट जर ओपन झालं, कुठं 300 वरती ट्रेड करतंय मार्केट, तर 300 पर्यंत इथं जर कुठं जर ओपन झालं तर हे या ठिकाणाहून इथं जर टच करतंय कितीच्या लेवलला, 25,362च्या लेवलला जर टच करते आणि इथून जर रिजेक्शन देतंय तर आपल्याला या ठिकाणी जवळजवळ 25,300चा पुट बाय करायचा आहे आणि टार्गेट साठी थांबायचंय जवळजवळ 25,000च्या 25,000, 24,800, 900. या ठिकाणी एकंदर एक जर विचार जर केला तर ही लेवल जर तुटली या ठिकाणी आपल्याला 24,900, 24,800 ची सुद्धा या ठिकाणी डाऊन साईडला लेवल भेटू शकते. मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी असते, निश्चित काही नसतं. त्यामुळे एसएल टाकून आपण या ठिकाणी काम करू शकतो. पण एकंदर डाटाचा जर एक जर विचार जर केला तर मार्केट उद्याच्याला काय करतं. आणि दुसरी गोष्ट, या पोझिशन वरती जे आपण बोलतोय त्या पोझिशन्स हे लोक 5 मिनिटांमध्ये बदलतात सुद्धा. एकंदर एक जर विचार केला तर हे लोक एकंदर बुलिश येतं मार्केटमध्ये काय. तर मार्केट वरती जायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मंगळवारी धुलीवंदन आहे. धुलीवंदनेची इंडियन मार्केटला सुट्टी. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप मनापासून, हृदयापासून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर या ठिकाणी जे गोल्ड आहे त्या गोल्डचं सुद्धा आपण या ठिकाणी अनालिसिस घेऊ. तर ज्या ज्या वेळेस असं मार्केटमध्ये न्यूज फ्लॅश व्हायला लागतात युद्धाच्या आणि गोल्डनं ऑलरेडी या ठिकाणी एकंदर एक जर विचार जर केला तर टार्गेट्स ज्याला आपण म्हणतो ते ऑलरेडी या ठिकाणी जवळजवळ हे 52-77च दिलेलं आहे. आणि एकंदर एक जर विचार जर केला तर जे फ्युचर आहे ते ऑन मध्ये ट्रेड करते जवळजवळ 52-93 ला सध्या गोल्ड ट्रेड करत आहे. तर उद्याच्याला बाय चान्स गोल्ड गॅपअप सुद्धा ओपन होऊ शकतं. ही हावरली कॅन्डल आहे. हावरली कॅन्डलचा जो आरएस आहे हा आरएस आहे ओव्हर बॉट मध्ये गेला. या ठिकाणी दिसतं आपल्याला 75 हा. आणि त्याचबरोबर जर पुन्हा आणखीन जर हे जर गॅपअप जर झालं कुठं उद्याच्याला हे मार्केट काय 53 काय 53.7 पर्यंत जर कुठं ओपन जर झालं तर इथून रिजेक्शन देऊ शकतं. कारण का, हे हावरली कॅन्डलचा आरएस आहे ओव्हरबॉट मध्ये. त्याचबरोबर 15 मिनिटाच्या कॅन्डलचा आरएस आहे जरी विचार जर केला आपण तर हा सुद्धा ओव्हरबॉट मध्ये 76 ला हा आरएस आहे या ठिकाणी गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर मग गोल्ड मध्ये एंट्री कुठं बनते, शेलची एंट्री आपली करायची नाही, अजिबात नाही करायची. पण मार्केट काय करतं माहिती का, जो व्ह्यू आहे काय, एकंदर जो लोकांचा व्ह्यू बनलाय त्या व्ह्यूच्या विरोधामध्ये काम करायला लागतं. तर गोल्ड मध्ये जर ट्रेड जर करायचा आहे, मार्केट गॅपअप होतोय पहिले 15 मिनिटं वाट बघा काय करते काय नाही, कन्सोलिडेट करते का डायरेक्ट वर जाते. वर गेलं तर ट्रेड करू नका करू. चांगल्या लेवलला यायची वाट बघा. आज नाही आली उद्याच्याला भेटल काय. जोपर्यंत आपल्या चांगल्या लेवलला गोल्ड येत नाही
तोपर्यंत ट्रेड करायचा नाही. एकंदर हा जर विचार जर केला तर हा RSI कितीचा आहे? 15 मिनिटाच्या कॅन्डलचा आहे. मग हा इथपर्यंत येण्यासाठी कमीत कमी गोल्डला रिजेक्शन द्यावा लागत जवळजवळ 52.17 52.07 52.17 52.07 किंवा 52 आपलं हे 51 सॉरी ही लेवल 52.02 ची लेवल. या ठिकाणी जर शिपूट मारते सकाळी सकाळी मार्केट गोल्ड डाऊन साईडला किंवा अप साईडला जाते तर ट्रेड करायचा नाही आपल्याला, पण डाऊन साईडला जर येते कुठपर्यंत या ठिकाणी जर तरलं 52.47 ला, तर या ठिकाणी क्लोजिंग जर वरती दिली असं रिटर्न मारून या ठिकाणी बघू आपण. चला बघू आपण एकंदर या ठिकाणी गोल्ड इथं कुठं जर ओपन होतंय आणि अशा पद्धतीचं रिजेक्शन या ठिकाणी खालती येऊन जर या ठिकाणी अशी जर क्लोजिंग जर देतंय तर या ठिकाणी 52.78 रिपीट आपल्याला टार्गेट या ठिकाणी भेटत. कितीचं? 52.78चं. आणि ही लेवल जर तोडली गोल्डनं कितीची? 52.78ची, तर आपल्याला नेक्स्ट वरच्या साईडला लेवल भेटू शकतात या ठिकाणी जवळजवळ 52 आपलं सॉरी 54.21च्या, त्यानंतर वरी लाईफ टाईम हाय पुन्हा 56.04 पर्यंत हे गोल्ड हप्त्यामध्ये जाऊ शकतं बाय चान्स काय इकडे जर काही बदल झाले आणखीन काय आणि इथून जर निघालं तर डायरेक्ट पुन्हा 56.04. आणि त्याचबरोबर बाईंग आणि सेलिंग मध्ये मोठी व्हॅलेटिलिटी मार्केटमध्ये राहू शकते. 200 200 300 300 पॉइंट अप डाऊन गोल्ड करू शकतं बाय चान्स उद्या काय, कारण हे सगळेच लोक बाईंग मध्ये बसणार नाही. तर आपल्याला आपली एंट्री कळाली पाहिजे. एकंदर एक जर विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला एंट्रीची वाट बघायची. पहिली या ठिकाणी तरलं तर खाली SL लावायचा आहे. या ठिकाणी जर मार्केट असं खालती येऊन जर क्लोजिंग जर वरती देतंय तर इथं SL टाकायचा. हा एवढा आपला इथं जी काही कॅन्डल तयार होईल याच्यावरती त्याच्या 2 कॅन्डलचा खालचा जो लो आहे तो आपल्याला SL टाकायचा आहे. टार्गेट साठी थांबायचंय 52.78. नेक्स्ट टार्गेट एकंदर एक जर विचार जर केला तर जवळजवळ या ठिकाणाहून इथून जर बघितलं आपण हा जर आपला काय या ठिकाणी जर SL आहे तर जवळजवळ 500 500 हजार जवळजवळ या ठिकाणी 53 30 35चं टार्गेट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि जसं आपण विद्यार्थ्याला बोलतो की आपल्याला भेटल्याच्या नंतर आपल्याला बाकीशांशी काही घेणं देणं नाही. एकदा टार्गेट हिट झाल्याच्या नंतर पुन्हा ट्रेड करायचा नाही. दररोज 30-35 हजार रुपये जरी रोज आपल्याला या ठिकाणी गोल्ड मध्ये भेटला तरी बस झालं आणि तो आपल्याला भेटतो. तर अशा पद्धतीचं एक मार्केट अनालिसिस उद्याचं एक प्रिडिक्शन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मार्केट रिॲक्ट उद्या करू शकतं. आणि दुसरी गोष्ट हा जो व्हिडिओ बनवलाय हा आपण युट्यूबला टाकणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे बनवण्याचं जे माध्यम आहे जे कारण आहे ते कारण म्हणजे एक मार्केट मध्ये काय होऊ शकतं हा कोणालाही कसल्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा ऑप्शन मध्ये काही बाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी किंवा गोल्ड मध्ये ट्रेड करण्यासाठी हा व्हिडिओ नाही. एकंदर हा मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ त्या पद्धतीनं बघा, एन्जॉय करा. हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टमेंट अँड रिच ट्रेडिंग लाईफ.